ते आजचा सब्जेक्ट जो मी चूज केलाय तो खूप मोठा होणार आहे, त्यामुळे आज अर्धा पार्ट घेते मी, जेवढा होईल तेवढा, आणि पुढच्या रविवारी उरलेला कम्प्लीट करायला लागेल, कारण आहे टॉपिक मोठा, तो आजच्या दिवसात लगेच कम्प्लीट नाही होणार. आपलं कॉपी कट मार्केटिंग या याच्यावर आजचं सगळं विश्लेषण करणार आहे मी. आपण जे काही करत असतो त्याचे, ते करताना त्याचे जे काही परिणाम होतात ते जर आपल्याला आवडत नसतील तर आपल्याकडनं मार्ग बदलला गेला पाहिजे, आपण मार्ग बदलायला पाहिजे. आता आजकाल फक्त दोन गोष्टी महत्वाच्या करण्याची आवश्यकता आहे, आणि त्या दोन गोष्टी म्हणजे, पहिलं असं, जे श्रीमंत आहेत त्यांनी गरीब माणसं कशी जगतात याचं अनुकरण करायला पाहिजे, याचं निरीक्षण करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे गरिबांनी हे शोधून काढायला पाहिजे की श्रीमंत माणसं कशा प्रकारे जगतात. ह्या दोन गोष्टी आजच्या याच्यामध्ये महत्वाच्या राहतात. आता एक जनरली जे घडतं त्या अनुषंगाने एक उदाहरण दे की जे नोकरी करणारे असतात त्यांना ते रिलेट होईल. एक मध्यमवर्गीय मॅनेजर असतो आणि आर्थिक परिस्थितीची ती जमवाजमव करायला त्याला खूप अडचणी येत असतात, आणि ते कसं करायचं हा त्याला प्रश्न पडतो. म्हणून तो असा विचार करतो की आपण याबाबत सल्ला घ्यावा कोणाचा तरी, की आर्थिक जे काय माझा पगार आहे तो पगार मला व्यवस्थित पुरत नाही, तर मग त्यासाठी म्हणून कोणाचा तरी सल्ला घेऊन ते कशा प्रकारे मी माझं खर्चाचं आणि इन्कमचा जमवाजमव करायची याबद्दलचे आपण एक सल्ला घेऊन आपलं हे जे मॅनेज करण्याचा प्रॉब्लेम होतो तो सॉल्व्ह करूया, असा विचार केला त्यांनी. तर त्यासाठी तो सल्ला घ्यायला जिथे गेला, तो सल्लागाराची एका आलिशान इमारतीमध्ये मोठं ऑफिस होतं, आणि तिथे जो सर्कल होतं ते एक ओव्हरव्ह्यू पार्क नावाचं सर्कल होतं. आणि त्या सल्लागाराकडे जाण्यासाठी म्हणून तो जेव्हा त्याच्या ऑफिसला एंट्री करतो त्यावेळी त्याला दोन दरवाजे दिसतात. त्या दोन दरवाजामध्ये एका दरवाजावर लिहिलेलं होतं कर्मचारी आणि एका दरवाजावर लिहिलेलं होतं रोजगार, स्वयंरोजगार. तर त्यांनी, तो मॅनेजर होता, त्याचं तसं $40,000 त्याचं उत्पन्न होतं, पण त्याला त्याचा ज्या खर्चाच्या याच्याने ते मॅनेज होत नव्हतं, त्यामुळे, आणि तो नोकरी करत असल्यामुळे जो कर्मचारी लिहिलेला दरवाजा होता त्या दरवाजामधून तो आत गेला. पुढे गेल्यानंतर त्याला आणखी दोन दरवाजे दिसले. त्या ठिकाणी त्या एका दरवाजावर होतं $40,000 पेक्षा कमी उत्पन्न, आणि दुसऱ्या दरवाजावर होतं $40,000 पेक्षा जास्त उत्पन्न. मग तो, त्याचं सॅलरी जी असते ती $40,000 असल्यामुळे तो जिथे $40,000 पेक्षा कमी उत्पन्न या दरवाज्यातून आत एंट्री करतो. पुढे गेल्यानंतर त्याला आणखी दोन दरवाजे दिसतात. त्यापैकी एका दरवाजावर होतं ज्याचं वर्षाकाठी $2,000 पेक्षा जास्त बचत, आणि ज्याचं $2,000 पेक्षा कमी बचत, असे दोन दरवाजे होते. ह्या मॅनेजरचे कसे तरी वर्षाच्या एंडिंगला $1,000 पर्यंतची सेव्हिंग होत होती, त्याची बचत होत होती. त्यामुळे ऑब्व्हियसली तो जे $2,000 पेक्षा कमी बचत असणारा जो दरवाजा लिहिलेला होता ज्याच्यावर, त्या दरवाजामधून तो एंट्री करतो. आणि तिथून जेव्हा त्या दरवाजातून जेव्हा शिरतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ज्या ठिकाणावरून त्याने ऑफिसमध्ये एंट्री केली होती, ते ओव्हरव्ह्यू पार्क म्हणून जे एरिया होता, त्याच रस्त्यावर तो परत येऊन उभा राहिला. म्हणजे काय होतं, जनरली लोक जे काय करत असतात ना त्यातनं त्यांना माहिती असतं हे आपण करतोय ना याच्यातून पुढे काय होणार आहे, त्याच गोष्टी होणार असतात, पण तरी ते करत राहतात. त्याच्यातनं वेगळा दरवाजा उघडायला पाहिजे, आपण हे ऑप्शन शोधत नाही. कारण आपण जे करतोय त्या ज्या दरवाजाने जातोय आपण, त्याच्यामुळे परिस्थिती बदलणारी आहे नाही. तरी तो माणूस असा विचार करतो का की इथे असं लिहिलेलं आहे तर माझं उत्पन्न मला वाढवायचंय म्हणून मी $40,000 पेक्षा जास्त डॉलरचं उत्पन्न जिथे लिहिले मी त्या दरवाजातून एंट्री करतो, मला तिथे शिकायला मिळायला पाहिजे. तिथे ऑलरेडी माझं $40,000 पेक्षा कमी उत्पन्नच आहे ना, मग मी त्या दरवाजातून का जायचं, हा त्याने विचार केला का? नाही केला. तो कुठून एंट्री केली त्याने, ज्या ठिकाणी $40,000 पेक्षा कमी उत्पन्न लिहिलेलं आहे अशा ठिकाणी त्यांनी एंट्री केली. आणि आपण जनरल लाईफ मध्ये पण जर बघायला गेलं ना, तर जेव्हा लोक नोकरी करतात तर त्यावेळेला त्यांना त्या नोकरी केल्यामुळे
वेगळं त्यांच्या लाईफमध्ये जे घडत असतं, रेग्युलरली जे घडत असतं त्याच्यामध्ये वेगळं काय बदल होणार असतो का? जर ते नोकरीच करत राहिले तर जे लाईफ ते जगतात, जर त्यांना वाटत असेल का हे लाईफ मला कम्फर्टेबल नाहीये, मग ते नोकरी करता करता तेच लाईफ जर जगू शकणार असतील तर त्यांनी आणखी पण दुसरा एक दरवाजा उघडणं आवश्यक आहे, ज्यातनं त्यांना इन्कम येईल असं. त्यामुळे आपण ज्या दरवाज्यातून प्रवेश करतोय तो दरवाजा बदलण्याची गरज आहे, ही आधी आपल्याला मानसिकता बदलली पाहिजे. तर आजचे जे मी काय बोलणार आहे त्याच्यामधनं एक एक मुद्दा तुम्हाला एक क्लिअर होऊन जाईल, की आपण जेव्हा अशा व्यक्तींशी बोलतोय की ज्यांचं इन्कम आपल्याला वाटतं "हां, ते वेल सेटल आहे, त्यांची भरपूर सॅलरी आहे किंवा जे काही इन्कम घेतात ते भरपूर इन्कम आहे, मग ते आपल्या बिझनेसमध्ये कशाला येते, ते ऑटोमॅटिक कशाला जॉईन करते?" असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर अशा लोकांशी आपल्याला नक्की काय बोलायला पाहिजे, जे तुम्हाला ते डोक्यात जर कन्फर्म झालं तर तुम्हाला अशा लोकांशी आपण काय बोलायला पाहिजे ही गोष्ट पण तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आता आपण एक ज्या जगामध्ये राहतोय तिथे जर आपण पाहिलं तर मोस्ट ऑफ सगळेजण काय करत असतात, कॉपी पेस्टचा प्रकार असतो ना, जे इकडनं बघितलं, ऑब्झर्व केलं, शिकलं ते आपण दुसरीकडे पेस्ट करायचं. ऑलमोस्ट हेच घडत असतं. म्हणजे आपण लहानपणापासून जर आपण विचार केला की मूल जन्माला जेव्हा येतं तेव्हा असं घडतं का, तो जेव्हा बोलायला लागतं, जर तो महाराष्ट्रीयन मराठी फॅमिलीत जन्माला आलेला असेल तर तो डायरेक्ट इंग्लिश, कन्नड, उर्दू याच्यातली अशी कुठली भाषा बोलायला शिकतो का? सुरुवातीपासून म्हणजे आपण बघतो माणूस जन्माला आल्यापासून तो जे शिकत असतो ते कोणाचं तरी कोणती तरी गोष्ट ऑब्झर्व करून, कॉपी करूनच शिकत असतो. ते बघत असतो आणि त्याचं अनुकरण करतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एक अनुकरण केलं जातं, हा मोठा पार्ट आहे आपल्या ह्याच्यात. ते काय जे आहे त्याचं अनुकरण करायचं आणि ते इम्प्लिमेंट करायचं. प्रत्येकाचं ऑलमोस्ट तेच घडत असतं. म्हणजे आपण लहानपणापासून जेव्हा आपलं एक निरीक्षण करतो की जी लोक आपण बघतो, जे ESBI मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये आपण एक एक्सप्लेन केलेलं आहे की तुम्ही जे काही इन्कम घेताय ते इन्कम 95% ची मेंटॅलिटी वाला आहे की 5% ची मेंटॅलिटी वाला आहे. तर ई आणि यस इकडे कोण आहे, ते 95% ज्यांची मेंटॅलिटी आहे ते लोक आहेत. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला आजूबाजूला लोक जी मिळतात ते कोणती असतात, ते 95% मेंटॅलिटी वाले. त्यामुळे जनरली काय घडतं, आपण जे ऑब्झर्व केलं जातं ते 95% ची मेंटॅलिटी ज्यांची आहे त्यांना ऑब्झर्व केलं जातं. म्हणजे जे लोक जास्तीत जास्त नोकऱ्या करणारे आहेत, त्या ज्यांचे स्वतःचे काहीतरी म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम करणारेच लोक जास्त आहेत ना आपल्या आजूबाजूला. त्यामुळे जनरली हे घडतं की त्या त्या दुसरा कोणी काय करतो, अरे यांनी नोकरी केली, याचा पगार जास्त आहे म्हणून तो असं चांगली लाईफ जगतो असं आपल्याला वाटतं. पण ऍक्च्युअली जेव्हा मी ते पॅरेबल पाईपलाईनची जी स्टोरी आहे त्याच्यामध्ये बकेट कॅरी करण्याचं काम केलं जातं. म्हणजे काय असतं, ज्याची सॅलरी कमी आहे तो छोटी बकेट कॅरी करतो, ज्याची सॅलरी जास्त आहे तो मोठी बकेट कॅरी करतो. एंडला काय होतं, ज्याची छोटी बकेट आहे त्याचं सेव्हिंग 1000 असेल तर मोठी बकेटवाल्याचं 5000 असतं. फार काय फरक राहत नाही. जनरली जे सेम घडत असतं त्याच गोष्टी सगळीकडे घडतात, कारण सगळ्या त्याच कॉपी केल्या जातात, त्याचंच अनुकरण केलं जातं. तसा आपला बिझनेस आहे हा अनुकरण करण्याचा आहेच. आपण जे काय सिनियर्सना हे करतो ते काय शिकवतील ते आपण ज्यातनं घेतलं, बिझनेस कसा करायचा हे कोणाकडनं तरी शिकून आपण आपल्याकडे आचरणात आणायचं असतं. पण हे आपण जे करतोय ते ऍज इट इज आपण जर इथे पण केलं तर आपल्याला पुढे फायदा होणार असणार. आता इथे आपण जनरली जे लोकांचं मी आता उदाहरण दिलं की कोणी नोकरी करणारे असतील, कोणी छोटं मोठं उद्योग करणारे असतील तर दुसरं म्हणतात याचं दुकान खूप चांगलं चालतं, याचं ह्या वस्तूचं टाकलंय म्हणून आपण पण तेच टाकायला पाहिजे. म्हणजे काय, ते कोणाचं तरी अनुकरण करा आणि ते करा. पण हे करताना जो पैसा कमवतो भरपूर त्याचं अनुकरणच करायला पाहिजे, हा हा विचार कुठेतरी बाजूला जातो हे जे अनुकरण केलं जातं याच्यामध्ये. म्हणजे मला जर पैसे खूप कमवायचे तर जी व्यक्ती खूप पैसे कमवते त्या व्यक्तीला त्याचं मी अनुकरण करायला पाहिजे असतं. त्यामुळे आपण अनुकरण करताना कोणाचं करतो आणि ते योग्य आहे का अयोग्य आहे हे पहिल्यांदा स्वतःला त्या व्यक्तीला पण ठरवणं आवश्यक असतं. आणि जनरली आपण ज्यांना आपण याविषयी बोलणार आहे किंवा ज्यांच्याशी याविषयी आपण आपल्या बिझनेस बद्दल सांगणार आहोत त्यांची
मेंटॅलिटी 95% ची असणार आहे या अनुकरण करण्याच्या जगामध्ये ते राहतात म्हणून. आणि मग त्यांना ते जे अनुकरण करतात ते कशा प्रकारे चुकीचं आहे किंवा त्यांनी आणखी वेगळं कोणत्या प्रकारचं अनुकरण करायला पाहिजे या गोष्टीची जाणीव आपण आपल्या प्रॉस्पेक्टिंग मधून त्यांना करून द्यायची आहे. आणि त्यासाठी आपण जे काही गप्पा मारतो फोन करताना, डायरेक्ट ज्यांना आपण बिझनेस ऑफर करायचा आहे त्यांना आपण करतोच, पण त्या व्यतिरिक्त ज्या व्यक्तींना डायरेक्टली आपल्याला वाटतं अरे ही वेल सेटल आहे, याचं भरपूर इन्कम आहे, मी याला कसं काय बोलू, असं तुम्हाला ज्या व्यक्तीच्या बाबतीत वाटत असेल त्या व्यक्तीशी तुम्ही या ज्या गोष्टी मी आता डिस्कस करते याविषयी सच चर्चा म्हणून आपण जर आपलं संभाषण चालतं, फोनवर बोललो आपण किंवा समोर बोलत असेल तरी आपलं एक संभाषण असतं त्या व्यक्तीशी, कुठल्या तरी मुद्द्यावर आपण जी चर्चा करतो ते करताना आपलं म्हणणं त्या व्यक्तीला पटवून देण्यासाठी का ते जे काय करतात त्याच्या ऐवजी आणखी त्यांनी ऍडिशनल एक काहीतरी वेगळा दरवाजा उघडण्याची आवश्यकता आहे. म्हणजे काय, त्यांना वेगळं इन्कम सोर्स आणखी कुठेतरी मिळालं पाहिजे हे त्यांनी बघायला पाहिजे, त्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट आपण त्यांना पटवून द्यायला पाहिजे असते. आणि म्हणून आपण जेव्हा धन म्हणजे पैसा मिळवण्याच्या बाबतीत आपण दुसऱ्याची नक्कल करू शकतो, हे कोणी जे खूप पैसे कमवतात त्यांची आपण जर नक्कल करू शकलो तर हे फक्त एक अनुकरण आहे की जे व्यवस्थित होत नाही आपल्या समाजात. बाकी सगळ्या गोष्टीचं अनुकरणच केलं जातं. कुठले कोण कोणाशी कसं बोलतं, काय करतं, त्याला काय आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये की त्याला त्या व्यक्तीला कसे संस्कार मिळाले त्याप्रमाणे तो वागतो, असं आपण जे जनरली म्हणतो. म्हणजे काय ते त्यांनी कसलं ते अनुकरणच केलेलं असतं ना. ते संस्कार म्हणजे काय, त्यांनी ते केलेलं अनुकरणच असतं. ज्या फॅमिलीत तो जन्माला आलाय तिथे ज्या प्रकारे वागलं जात असेल ते त्याचं अनुकरण केलेलं असतं. आपण म्हणतो त्या प्रकारचे त्याच्यावर संस्कार झाले. म्हणजे हा पूर्ण जे जग आहे ते अनुकरण करूनच पुढे पुढे जाणारं असं आहे. तर फक्त तिथे प्रश्न राहतो की पैसा कमवण्याच्या बाबतीतच अनुकरण करताना का चुकी केली जाते किंवा का त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, असं काय घडतं. तर ऍक्च्युली आपण कुठलीही गोष्ट म्हणा, मला जर ड्रायव्हिंग करायला शिकायचं आहे, ड्रायव्हिंग करायची आहे, तर मी काय करणार आहे, ड्रायव्हिंग कशी करायची कोणाला तरी बघणार आहे ना ते शिकण्यासाठी. मला कार ड्राईव्ह करायला शिकायची आहे तर कोण ड्रायव्हिंग शिकवणारा असेल किंवा जो मला सांगतो तो कसं करायचं ते शिकवणार आणि मी तो कसं करतो बघणार, शिकवणारी व्यक्ती, आणि त्याप्रमाणे मी ड्रायव्हिंग करायला शिकणार. म्हणजे काय करणार आहे, मी इनडायरेक्टली त्या व्यक्तीला मी कॉपी करणार आहे, तो जे करतो ते मी करणार आहे आणि मग मी ड्रायव्हिंग शिकणार आहे. तसं एक रोम सिटीमध्ये एक आहे की वेन इन रोम डू व्हॉट रोमन्स डू. तुम्ही जिथे आहे तिथे जे काय केलं जातं ते तुम्ही करायला म्हणजे तिथल्या संस्कृतीचा आदर करायला शिकलं पाहिजे. आपण म्हणतो मी ज्या ठिकाणी जातो, पहिला एक आपला हा पण मुद्दा आहे का आपल्याला जे ऍटोमी मार्फत जे मार्केट अवेलेबल होणार आहे ते आपल्याला पूर्ण जगाचं मार्केट अवेलेबल होणार आहे. जर मी म्हणते की मी महाराष्ट्रात राहते तर मला महाराष्ट्रात राहते म्हणून मी महाराष्ट्राच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी अनुकरण करेल, त्या पद्धतीने मी इथे बघेल. परंतु मी जर दुसरीकडे जाणार आहे बिझनेस माझा ग्रो करायला, महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे, तर तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारचं कल्चर असणार आहे. तर ते कल्चर मी शिकायचंय, त्या कल्चरच्या बाबतीत मी अनुकरण करायचंय आणि मला थोडंसं तिथे गेल्यानंतर तिथली संस्कृती काय तिची रिस्पेक्ट केली पाहिजे. म्हणजे मी वागताना हे आहे तुमचं चुकीचं आहे माझंच बरोबर आहे हे आपल्या याच्यामध्ये बोलण्यामध्ये अशा प्रकारे यायला नाही पाहिजे असतं. त्या व्यक्ती रिस्पेक्ट करतच तुम्ही तुमची संस्कृती ते मांडली पाहिजे आपल्याकडनं. जर मला म्हणायचं असेल की मला महाराष्ट्राची संस्कृती खूप चांगली आहे असं मला वाटतं, म्हणून मला जर कुठे जाऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीला रिप्रेझेंट करायचं, त्या लोकांना ती पटवून द्यायची आहे, तर मी तिथे जाऊन तुमच्या संस्कृती चुकीची आहे माझी बरोबर आहे असं जाऊन डायरेक्ट जर बोललं मी तर पॉसिबल आहे का ते महाराष्ट्राची संस्कृती काय ती ऐकण्याचं तरी मनस्थितीत राहते, नाही राहणार. म्हणजेच काय, तर आपल्याला इथे पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण हा बिझनेस सांगत असतो त्यावेळेला त्या व्यक्तीचं कुठे काय चुकतं किंवा त्या व्यक्तीला दुसरा मार्ग दुसरा दरवाजा उघडण्याची आवश्यकता आहे हे जरी मला त्या व्यक्तीला सांगायचं असेल तर त्यावेळेला ती व्यक्ती जे करते ते योग्य आहे, पण त्याला एक आरसा दाखवायची आवश्यकता पडणार आहे. तर तो आरसा दाखवताना आपण त्या व्यक्तीचं जे करंट प्रोफेशन आहे, जो इन्कम सोर्स आहे त्याची रिस्पेक्ट ठेवून त्या व्यक्तीला
त्याच्याबद्दल डायरेक्टली तू करतो हे चुकीचं असं डायरेक्टली न बघता, तर मी हे करतोय याच्यातनं मला कशा प्रकारे या गोष्टींचा फायदा आहे, म्हणजे आपण त्याची जी काही रिस्पेक्ट करतोय ती रिस्पेक्ट ठेवून त्याच्या प्रोफेशन बद्दल, इन्कम सोर्स बद्दलची रिस्पेक्ट ठेवून मला माझं म्हणणं मांडून त्याला ते पटवून द्यायचं असतं. त्यामुळे आपल्याला पण ह्या गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित त्या व्यक्तीला पटवून द्यायला जमलं, त्याचं जे आहे प्रोफेशन ते तिथेच, कारण त्याला डायरेक्टली तुम्ही हे तू करतोय चुकीचं करतोय आणि म्हणून तुझी आता ग्रोथ होत नाही असं जर आपण बोलायला गेलं डायरेक्टली, तर तिथे तुम्हाला निश्चितच ती व्यक्ती तुमचं काय म्हणतात ते थोडं पण ह्या एक कानातनं आतमध्ये पहिल्या कानातनं पण एंट्री करायला परमिशन देणार नाही. त्याला तिथेच इगो हर्ट झाल्यासारखं फिलिंग येईल. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीला सांगतोय त्याचे जे आहे प्रोफेशन त्याची रिस्पेक्ट ठेवून आपल्याला त्याच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. दुसरं, आपण काम करण्याच्या ज्या पद्धती असतात कोणाच्या, त्याचं पण जसं अनुकरण करतोय की आतापर्यंत संपत्ती मिळवण्याच्या मार्गाचं अनुकरण मी मग का करू शकलो नाही? आपण प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करतोय, मग ह्या गोष्टीचं अनुकरण का केलं जात? ऍक्च्युली आपलं नेटवर्क मार्केटिंगचं प्रोफेशन जर म्हटलं तर त्याच्यामध्ये मंकी सी मंकी डू, म्हणजे काय, माकड कसं जे बघतं ते करतं. जी टोपीवाल्याची गोष्ट आहे की त्याला त्याची टोपी परत पाहिजे असते तेव्हा त्याची स्वतःची डोक्यावरची टोपी तो पेटीमध्ये टाकतो, तेव्हा ती बाकी माकडं त्याच्यामध्ये लगेच टाकतात. ते जे बघतं ते करतं. आपल्याला ऍक्च्युली परफेक्टली तसंच जर आपण करायला शिकलो की कोण ज्यांनी सक्सेस मिळवलेला आहे त्या व्यक्तीला आपण जर कॉपी केलं, ते जे करतं तसं आपण केलं, तर आपल्याला निश्चित सक्सेस मिळू शकतो. मग फक्त एवढंच करायचंय आपल्याला की कोणाला आपल्याला अनुकरण करायचं, कोणाचं करायचंय, ऑब्झर्व आपण कोणाला करायचं आहे ते आपण बघायचंय की मला कोणत्या व्यक्तीला ऑब्झर्व करून मला सक्सेस मिळणार आहे. मी त्या व्यक्तीला ऑब्झर्व करायचं आणि त्याला पूर्णपणे कॉपी करून पेस्ट करायचंय. आपल्याला त्याला कॉपी करायचं आणि त्याप्रमाणे अनुकरण करून आपल्यामध्ये ते आणायचं आहे ती गोष्ट. तर ती व्यक्ती असं करते तर मी पण त्या पद्धतीने असं केलं तर मला हे सक्सेस मिळू शकेल. आणि ती व्यक्ती काम कसं करते, या पूर्वीच्या काळात जर आपण बोललो तर एक पैसा कमवण्याचे वेगवेगळे मार्ग होते. जुन्या काळाचा जर आपण विचार केला ना, तर शेतकऱ्याची मुलं काय करणार, तर शेती करणार, म्हणजे आपले आई वडील जे करतात तेच करायचं. चांभाराची मुलं काय तर चांभार झाले ते पण चप्पल शिवण्याचं काम करतात तेच करणार. प्रत्येक जे व्यवसाय आहेत, मडकं, कुंभाराचा मुलगा ते मडकं बनवण्याचं काम करायला शिकणार. जे बाराबलुतेदार आपण म्हणतो त्या प्रत्येक याच्यामध्ये त्या ज्या फॅमिलीत ते मूल जे जन्माला आले त्याचं त्या अनुकरण करून पुढे पण ती मुलं त्याची तेच करणार. पुढे जाऊन जेव्हा डेव्हलप होत गेलं त्यावेळेला ही सगळ्या वेगवेगळ्या बाराबलुतेदारांची मुलं पुढे जाऊन आपण नोकरी करण्यासाठी शहराकडे गेलं पाहिजे, याच्याने आपला एक विकास होणार नाही. की या पाहुणेने ते पुढे कुठे गेले तर शहराकडे कशासाठी गेले, तर नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने. आणि नोकरीच्या उद्देशाने तिथे गेल्यानंतर मग ही नोकरीची भावना रूढ झाली की नोकरी करून एक लाईफ सेटल होतं. एक पहिली जी एक संस्कृती होती ती जाऊन पुढे कुठे गेली तर नोकरीकडे गेली. आता नोकरी करून जेव्हा ज्यांनी नोकरी केली त्यांनी जर त्याचा अनुभवातनं जर एखादी गोष्ट बघितली तर नोकरी केल्यामुळे ते जे आता लाईफ जगतायत तेच लाईफ त्यांना रिटायरमेंट पर्यंत त्याच्यानंतर पण तशाच प्रकारचा लाईफ जगायला लागणार आहे. त्याच्यात होऊन किती वाढ होणार आहे. म्हणजे एखादा व्यवसाय करताना जी काही ग्रोथ होऊ शकते ती नोकरी करणाऱ्यांच्या बाबतीत ती ग्रोथ तेवढ्या मोठ्या प्रमाणात होणार नाही. जी सॅलरी त्याची वाढेल तेवढीच असणार आहे. या गोष्टीची जर जाणीव करून घेतली त्या व्यक्तीने, किंवा जे फक्त नोकरी करण्याच्या बाबतीत नाही म्हणणार मी, तर बाकीचे जे उद्योग आहेत ते पण एखादा कुठला आपण व्यवसाय करतोय तो व्यवसाय आपल्या फक्त ऍक्टिव्ह इन्कमवर अवलंबून असणारा व्यवसाय आहे, हा एक महत्वाचा पार्ट राहतो त्याच्यामध्ये. मग ते मी जर करतोय त्याच्यामधनं माझी ग्रोथ पुढे जाऊन जर होणार नाहीये की जी मला हवी आहे तशा प्रकारची होऊ शकणार नसेल, तर मी माझा दुसरा दरवाजा उघडणं आवश्यक आहे. दुसऱ्या दरवाज्यातून जाण्याची मोस्ट ऑफ आपल्याला एक राहतं की आपण जे करतोय ना ते योग्य आहे असं समजून तीच गोष्ट व्यक्ती करत राहते प्रत्येक वेळेला तेच. म्हणजे एक उदाहरण म्हणजे आपण ज्याचं अनुकरण करतोय ते चुकीचं आहे की बरोबर आहे हा विचार न करता जे अनुकरण केलं जातं ना ते हे सगळेजण करतात म्हणून मी करायचं. सगळेजण जास्तीत जास्त लोक नोकरी करतात म्हणून मी नोकरी करायची.
नोकरीचं अनुकरण काय, जास्तीत जास्त लोक नोकरी शोधण्याचा प्रयत्न का करतात? बरेच जण नोकरी करतात म्हणून. पण ते करताना हा हा विचार केला जात नाही की अरे नोकरी केल्यानंतर माझी ग्रोथ किती होणार आहे. एखाद्या लिमिटेड ग्रोथच राहणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त ग्रोथ मला करता येणार नाहीये. आणि एक त्याच्यासाठी एक उदाहरण पण येईल. एक गोष्ट सांगेल तुम्हाला. ऍक्च्युली उदाहरण म्हणण्याविषयी एक गोष्ट सांगेल की एक म्हाताऱ्याचं दुकान असतं आणि त्याच्या बाजूला एक फॅक्टरी असते. तो दुकानदाराचा मुख्य रस्त्यावर त्याच्या जे दुकान असतं, दुकानाच्या समोर एक मुख्य दरवाजा असतो आणि तिथे त्यांनी एक मोठं जुनं घड्याळ लावलेलं असतं. जुन्या पद्धतीचं एक मोठं घड्याळ असतं, ते लावलेलं असतं. म्हणजे बरेच जण ते मोठं असल्यामुळे आणि घड्याळ असं जुन्या पद्धतीचं आणि एक असल्यामुळे बरेच लोक त्या घड्याळाकडे टाइम बघण्यासाठी म्हणून एक वापर करतात. तर त्याच्या एक लक्षात आलं, एक चांगल्या घरातला दिसणारा माणूस रोज दुपारी दुकानाजवळ येतो आणि दुकानाच्या त्या घड्याळासमोर थांबून त्याच्या पॉकेटमधनं घड्याळ काढायचा आणि किती वेळ आहे ती एक्झॅक्ट वेळ त्याच्या घड्याळाची सेट करायचा तो माणूस. रोज तो बघायचा का एक माणूस रोज येतोय आपल्या इथे, खिशातनं त्याचं घड्याळ काढतो आणि जी टायमिंग आहे ती सेट करतो या घड्याळाप्रमाणे आणि जातो. पण शेवटी एक दिवशी त्याला ते रोज रोज बघून त्याला पण उत्सुकता लागली का असं हा माणूस रोज का येऊन टाइम इथे सेट करतोय. त्याला ती उत्सुकता असल्यामुळे तो एकदा त्या माणसाला त्याने थांबवलं. तर तुम्ही जरा थांबा, तुम्ही रोज येऊन इथे मी बघतोय की तुम्ही दुकानासमोर येता आणि रोज घड्याळ लावताय, असं तुम्ही रोज का करता? रोज येऊन तुम्ही इथे घड्याळाचं टायमिंग सेट का करता? तेव्हा त्या माणसानं उदाहरण दिलं की बाजूला जी काही फॅक्टरी आहे, गिरणी आहे, तिथे मी फोरमन आहे आणि संध्याकाळी 5 वाजता गिरणी बंद व्हायच्या वेळेला एक मोठी शिटी वाजते आणि ते वाजवायचं काम बोलतो मला करावं लागतं आणि ते अगदी अचूक वेळेला व्हायला पाहिजे, म्हणून मी इथे रोज येऊन हे टाइम इथनं सेट करून घड्याळाचं टायमिंग सेट करतो आणि जातो. हे ऐकल्यानंतर तो जो म्हातारा दुकानदार होता तो अक्षरशः हसायला लागला. पण तो काय झालं असं, तुम्ही एवढं हसण्यासारखं मी काय बोललो तुम्हाला, एवढं हसण्यासारखं काय आहे? म्हणतो मला माफ करा, तुम्हाला मला दुखवायचं नाहीये, पण खरंच तुम्ही जे काही मला आता सांगितलं ना त्याच्यामुळे मला खूप हसायला आलं. त्याचं कारण एवढंच, हे माझं जे घड्याळ आहे ना ते खूप जुनं घड्याळ आहे, त्यामुळे मी तुमचा जेव्हा 5 वाजताचा भोंगा वाजतो ना तो वाजला की माझ्या घड्याळाचा टाइम म्हणतो मी सेट करतो. म्हणजे तुम्ही याच्यावरनं बघू शकता की एक अनुकरण करण्याची जी सवय असते ना, मग ती बरोबर का चूक हे न बघता कसं अनुकरण केलं जातं. म्हणजे वाईट गोष्टीचं अनुकरण करण्याचं खरं ऍक्च्युली ही जी स्टोरी आहे ना ती वाईट गोष्टीचं अनुकरण करण्याचा एक उत्तम नमुना, उदाहरण असल्यासारखी स्टोरी आहे. तो माणूस ते जे घड्याळ आहे ते जुनं आहे हे त्याला माहिती असून पण तो रोज तिथे येऊन त्याचं घड्याळ लावायचा आणि त्याच्या तिथे गिरणीमध्ये जाऊन तिथली त्यावेळेला ती शिटी वाजवण्याचं काम करायचा आणि तो ज्याचं जे घड्याळ आहे तो दुकानदार रोज त्या शिटीचा आवाज ऐकून त्याच्या घड्याळाचा टायमिंग सेट करत असतो. म्हणजे आपल्याला एक वाटतं का हे 5 वाजता बरोबर होतं, म्हणजे आता हे वाजलं म्हणजे आता 5च वाजले असतील असं त्यांनी पण, तो पण घड्याळ नाहीये ना, ती गिरणीचं ती जर शिटी वाजत असेल तर ती याची ते घड्याळ नाहीये ना, एखादी व्यक्ती ती शिटी वाजवते. म्हणून ह्या माणसाने पण ऍक्च्युअली ती शिटीचा आवाज ऐकून त्याचा घड्याळाचा टायमिंग सेट करण्याची खरी आवश्यकता नाहीये. पण जनरली काय घडत होतं, तो माणूस पण जो घड्याळाचा टाइम बघायला येत होता त्याला पण माहिती होतं ना हे जुन्या प्रकारचं घड्याळ दिसतं, म्हणजे याचा टायमिंग कदाचित पुढे मागे असू शकतो, हा विचार पण ती व्यक्ती करू शकत होती. पण त्यांनी तसं केलं का? नाही. जी चुकीची गोष्ट आहे तिचं ती अनुकरण करत राहिली. तो येऊन त्याच्यातनं टायमिंग सेट करून तिकडे शिटी वाजवायचा आणि हा माणूस त्याची शिटी ऐकून त्याचा घड्याळाचा टाइम सेट करत होता. म्हणजे आपल्याकडे जनरली कशा प्रकारे अनुकरण केलं जातं लोकांकडून, त्याचं हे इन शॉर्ट मध्ये चुकीच्या अनुकरणाचं एक मोठं उदाहरण आहे. तसं नोकरी करण्याच्या बद्दल मी म्हटलं की नोकरी करणारे दुसरे जण सगळे नोकरी करतात, त्यामुळे त्यांना एक फिक्स सॅलरी मिळते, एक सेटल लाईफ मिळतं, अशी एक धारणा झालेली असल्यामुळे ते नोकरी करायला जातात. जेव्हा नोकरी करायला सुरुवात केल्यानंतर तिथले ज्या काही चुका आहेत त्याची जाणीव पण कदाचित होते त्या व्यक्तीला, पण
ती लक्षात येत नाही, कारण त्याचं रोजचं कामाचं टायमिंग ठरले, तिथे जाऊन हे काम करायचं, घरी यायचं. त्या व्यक्तीचं त्या गोष्टीकडे वेळ द्यायचा विचार पण केला जात नसेल का, चला रोजचं रुटीन, एवढ्या वाजता उठायचं, एवढ्या वाजताची ट्रेन पकडायची, ऑफिसला एवढ्या वाजता पोहोचायचं, तिथं ऑफिस सुटल्यानंतर मी एवढ्या वाजता घरी यायचं, आल्यानंतर मी दमलोय, मी झोपलो. मी जे काय करतोय, जे मी मार्ग स्वीकारलेला आहे माझा पैसा मिळवण्याचा, तो मार्ग योग्य आहे का अयोग्य आहे, याच्यामध्ये मी वेगळा दरवाजा उघडण्याची आवश्यकता आहे का, हा विचार त्या व्यक्तीकडनं करण्याची आता जी गरज आहे, त्याची जाणीव आपण, म्हणजे हे आता उदाहरणं मी देतो ना, हे प्रॉस्पेक्टिंगच्या वेळेला तुम्ही चर्चा करताना त्या व्यक्तीच्या मनामध्ये, म्हणजे आपण मिरर दाखवण्याचं जे काम करायचंय ना, त्यासाठी ऍक्च्युली मी चर्चा करते. तुम्हाला वाटेल हा विषय कुठे चाललाय, आपला नेटवर्क मार्केटिंगचा काय संबंध, की हे आपली चर्चा चालू आहे, हे जे काय आपलं डिस्कशन चालू आहे, याचं काय रिलेट करायचं. त्यामुळे त्या व्यक्तीला, म्हणजे हे पहिली स्टेप झाली का ह्या चुकीच्या गोष्टीचं निरीक्षण करून कशा प्रकारे एखादी गोष्ट रूढ झालेली आहे आपल्याकडे. पूर्वी बारा बलुतेदाराच्या ह्याच्यात होतं, आई वडील जे करतायत, वडिलांचा जे काही व्यवसाय आहे तो त्याचा मुलगा सांभाळला, कंपल्सरी तेच करत करत तीच पिढ्यानपिढ्या तोच एक व्यवसाय ती करत राहिले. पुढे त्यांनी काहीतरी आपण एक वेगळं काहीतरी गती कराय म्हणून ती मुलं शहराकडे आली आणि नोकरीचा मार्ग पत्करला, तिथून सगळीकडे पसरलं, नोकरी केल्यामुळे आणखी वेगळं लाईफ जगता येतं, ते लाईफ तिथे सेट झालं नोकरी केल्याचं. मग आता पुढे जाऊन पैसा कमवण्याचे आणखी पण मार्ग आहेत, त्या मार्गाकडे जाण्याची सुरुवात पण करणं आवश्यक आहे. त्यामुळे खरी संपत्ती म्हणजे काय, मग जर पैसा कमवायचा, ठीक आहे, आता हे आपण याच्यातनं प्रत्येक जे काय काम करत असतो ती व्यक्ती त्यातनं उत्पन्न घेतच असते, मग ते कमी असेल जास्त असेल, पण त्याचं ते उत्पन्न असतं, ती पैसा कमवत असतो. मग तो पैसा जो आहे तो त्याला कमी आहे की जास्त आहे, म्हणजे ती व्यक्ती श्रीमंत आहे का गरीब आहे, हे कसं आपण अंदाज कशामुळे करायचा. आपण म्हणतो त्याचं घर मोठं आहे, त्याच्याकडे सगळे गाडी घोडे आहे, सगळं आहे, म्हणजे ती श्रीमंत आहे, असं एक साधारण कल्पना केली जाते. त्याच्याकडे पैसा आहे, व्यवस्थित वेल सेटल दिसतो, ते कुठे फिरायला जातात, कधी कधी त्याच्यात चांगला खर्च भरपूर करतात, बाहेर जेवायला जातात. ह्या गोष्टी आपण जर अनुकरण दुसऱ्याच्या बघितल्या तर त्या व्यक्तीला अरे ती व्यक्ती असं करते म्हणजे ती श्रीमंत व्यक्ती आहे. पण जर मी जर श्रीमंत आहे आणि मी तुम्हाला जर सांगत असेल का मी श्रीमंत आहे, असं जर मी सांगत असेल, सांगायची गरज पडत असेल मला, याचा अर्थ मी हे समजून चालायचं का मी निश्चितच श्रीमंत नाही, कारण मी श्रीमंत आहे हे सांगायची गरज समोरच्या व्यक्तीला नाही पडत. ते आपल्याला बघून त्या व्यक्तीला एक अंदाज असतो की तुमची आर्थिक स्थिती काय आहे. आणि नक्की श्रीमंत असणं म्हणजे काय, जर मला माझ्या दृष्टीने म्हणाल तर मी म्हणेन की खरी श्रीमंती म्हणजे काय, तर तुम्ही जे काय पैसा कमवण्याचा जो तुमच्याकडे मार्ग आहे त्यातनं तुम्हाला किती स्वातंत्र्य मिळतं, पैसा मिळवताना तुम्ही किती स्वातंत्र्य असणारं लाईफ जगता, हा एक महत्वाचा पार्ट आहे. आता मी जी काही संपत्तीची व्याख्या आहे ती अशी एखादी स्पेसिफिक एवढी संपत्ती म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते करण्याची मुभा, तसेच तुम्ही जे काय करता, म्हणजे तुम्हाला पैसा कमवायचा आहे, ते पैसा कमवताना तुम्हाला पैसा कमवलाही जातोय तुमच्याकडनं आणि तो पैसा तुम्हाला पुरेसा पण आहे, या दोन्ही गोष्टी या ठिकाणी येतात. आता आपल्याला माहितीये सगळ्यांना का बिल गेट्स हा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा सीईओ आहे. ओके, आता ती व्यक्ती किती श्रीमंत आहे, जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणणारी ती व्यक्ती आहे, तर मग मला सांगा त्या व्यक्तीला तिथे त्या कंपनीचा सीईओ म्हणून काम करण्यासाठी ती व्यक्ती बांधील आहे का. ती जर व्यक्ती तिथे सीईओचं काम करते तर ती व्यक्ती ती बांधील आहे का, त्यांनी केलंच पाहिजे असं, तर नाही, ती व्यक्ती त्याची एक आवड म्हणून ते काम करते ना. त्यांनी जर ते काम नाही केलं तरी त्याचं इन्कम आहे ते चालू राहणार आहे, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहेच आणि तो त्यांनी अशा प्रकारे इन्व्हेस्ट केलाय की त्याला पैसा येत राहणार आहे, तरी पण तो ते करतोय. म्हणजे काय, माझ्याकडे एवढा पैसा असला पाहिजे की मी जे काय करतो ते पैसा कमवण्यासाठी म्हणून माझ्याकडनं केलं गेलं नाही पाहिजे, जे करतोय ते एक मला आवड म्हणून मी करेन. मला जर ते गोष्ट पैसा कमवण्यासाठी करायला लागत असेल तर मग ते माझं काम मी नक्की योग्य करतो का हे पाहण्याची गरज असते. जर मी पैसा कमवण्यासाठीच ते काम, म्हणजे याचा अर्थ असा होईल का मी ते काम केलं तरच मला पैसा मिळणार आहे, ते मी काम नाही केलं तर मला नाही पैसा मिळणार आहे. म्हणजे आज उद्या माझं काही कारणास्तव ते काम करणं जर बंद झालं तर मग माझं इन्कम संपलं.
माझं इन्कम जर संपलं तर मग मला पुढे जाऊन त्या इन्कमच्या बाबतीतलं काही अडचण आली तर मग मला लाईफ जगणं पुढे जाऊन कठीण होऊ शकतं. म्हणजे आता तुम्ही एक याच्यासाठी पण एक मी म्हणेन का सपोज आता मी म्हटलं की एक डॉक्टर आहेत की त्याचं चांगली सर्जरी करतोय, एका ऑपरेशनचे 2 लाख घेईल, 3 लाख घेतील, त्यांची फीज असेल ती तेवढी मोठी असणार आहे त्या डॉक्टरांची. आपण जनरली म्हणू अरे तरी दिवसाचे त्यांचे 5-6 ऑपरेशन होतात, एका ऑपरेशनची ते एवढे 2-2 लाख फी घेतात. म्हणजे तो माणूस दिवसाला एवढे कमवतो. तो माझ्या दृष्टीने भरपूर श्रीमंत आहे. मी असं म्हणेन ती व्यक्ती माझ्या दृष्टीने खूप श्रीमंत आहे. दिवसाला तो एवढे ऑपरेशन करतो, एका ऑपरेशनचे तो एवढे पैसे घेतो. पण असं जर झालं भविष्यात पुढे जाऊन काही कारणास्तव असं झालं की त्या व्यक्तीचं ऍक्सिडेंट झाला आणि त्याचे जे हात आहेत ते हात त्याचे फ्रॅक्चर झालं आणि तुटलं, म्हणजे त्याचं कापावं लागलं म्हणा किंवा काय, की ज्यामुळे आता त्याला ऑपरेशनच करता येणार नाही. असं पॉसिबल आहे का तो एखाद्या नर्सला उभं करायला ना सांगेल मी सांगतो ना अशा प्रकारे इथे कटिंग कर, असं स्टिचिंग कर, असं ऑपरेशन करू शकतो का तो? ते त्याचं स्वतःचं स्पेसिफिक त्याचं एकट्याचं नॉलेज आहे, तो करेल तेव्हाच त्याला इन्कम, नाही तर नाही. मग ते इन्कम त्याचं तो 1 लाख त्याच्याने कमवते, 2 लाख कमवते, 10 लाख कमवते, कितीही कमवते, पण ते इन्कम स्पेसिफिकली ती व्यक्ती काम करते त्या कामाशी, त्याच्या जे काही त्याचं स्वतःचं वैयक्तिक ज्ञान आहे त्याच्याशीच रिलेटेड आहे. म्हणजे त्या ज्ञानाच्या बाबतीत, त्या कलेच्या बाबतीत काही जरी नुकसान झालं तर त्याचं इन्कम तिथे स्टॉप होतं. म्हणजे मग आपल्याला असं काम आपण करण्याची आवश्यकता आहे की ज्या कामामुळे मला पुढे जाऊन काहीही झालं तरी माझं येण्याचं काम, पैसा मिळणं माझं चालू राहिलंच पाहिजे. संपत्ती म्हणजे काय, तर मला संपत्ती कमवण्यासाठी आपल्याला पर्याय निवडण्याचं एक स्वातंत्र्य पण पाहिजे. आपला वेळ महत्वाचे, म्हणजे आपला वेळ आपण कशा प्रकारे कारणी लावतो, वेळ हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. मी असं म्हटलं आता की त्या व्यक्तीला मी पैशासाठी काम करतोय म्हणजे काय, मी तिथे किती वेळ देतो त्यावरच माझं उत्पन्न अवलंबून आहे. जसं मी आता डॉक्टरांचं उदाहरण दिलं, ते डॉक्टर जरी ऑपरेशनला 1 तास लावतात, 2 तास लावतात, पण जे त्यांना जो वेळ लागणार आहे ते त्यांनी तेवढ्या वेळ देणार ना त्या ऑपरेशनसाठी, मग त्यांना ते पैसे येणार आहेत. ते किती ऑपरेशन करतायत, किती तास काम करतायत त्यावर त्यांचं इन्कम अवलंबून आहे. म्हणजे वेळेप्रमाणे त्याचं इन्कम अवलंबून आहे त्या व्यक्तीचं. म्हणजे लाईफ मधनं जर वेळ निघून गेली तर तिचा पुन्हा ती वेळ आपण परत आणू शकतो का? नाही. एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली तरी तो म्हणेल की बाबा नोकरी गेली तर मी दुसरी नोकरी शोधेल, माझी कार खराब झाली तर मी दुसरी कार विकत घेईल, किंवा माझी एखादी मौल्यवान वस्तू कुठे हरवली, काय झालं तरी काय मी ती वस्तू दुसरी घेऊ शकतो. पण वेळ अशी वस्तू आहे की जी एकदा गेल्यावर तुम्हाला परत मिळू शकत नाही. त्यामुळे वेळेचा व्यवस्थित वापर होणं आवश्यक असतं. लाईफमध्ये वेळेला महत्व देणं आवश्यक. आपण म्हणतो की आपली 9ची मीटिंग असते, 9:05 पर्यंत आपण चालू करतोय, तरी किती जण जॉईन होतात 9:05 पर्यंत? म्हणजे ज्या व्यक्तीला जर वेळेचं महत्व नसेल ती व्यक्ती लाईफमध्ये पुढे जाऊ शकत नाही. त्याचं एक लिमिटेड एखाद्या ठिकाणी ती व्यक्ती स्टॉप होणार आहे त्याचं. कारण वेळेची किंमत ही एवढी आहे की ती गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही. हे तुम्ही जर असा विचार करा की ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलताय त्यासाठीच मी हे सांगते, म्हणजे फक्त तुम्हाला बोलते किंवा असं नाहीये, माझं म्हणण्याचा उद्देश तो नाहीये. तर आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीशी बोलतोय की वेळेचं महत्व काय आहे, तर असं तुम्ही त्या व्यक्तीला जर असं सांगितलं, त्यांनी व्यक्तीने एक जाणीव करून घ्या की तुम्ही असं एक विचार करा की तुम्ही आता म्हातारे झालेले आहात आणि तुम्ही तुमच्या वरांड्यात जस्ट बसून विचार कराल तर तुम्ही लाईफमध्ये काय कमवलं आणि काय गमवलं, असं जर त्या व्यक्तीला विचार करायला सांगा. तर तुम्ही आता असं विचार करा का तुमचं वय झालेलं आहे, म्हातारे झालेले आहात तुम्ही, आणि तुम्ही लाईफमध्ये काय करायला जमलं तुम्हाला, किंवा तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला कोणत्या गोष्टीचा पश्चाताप होतोय, असं जर तुम्ही विचार करायचं झालं तर कोणत्या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप वाटेल? तर तुम्हाला असं वाटेल का अरे मी लाईफमध्ये मला ही गोष्ट विकत घ्यायची होती, घेता नाही आली, किंवा मी बाहेर फिरायला जायचं होतं मला जाताच नाही आले, मला तिकडे जायचं होतं पण मी जाऊ नाही शकलो, असा विचार जास्त येईल तुमच्या मनात की तुमच्या लाईफमध्ये जेव्हा मुलं लहान असतात त्यावेळेला त्यांना आपल्या आईवडिलांची आवश्यकता असते, त्यांनी आपल्याबरोबर आईवडिलांनी वेळ घालवायला पाहिजे असतो. तर तुम्हाला सगळ्यात जास्त वाईट कोणत्या गोष्टीचं वाटेल?
तुम्ही तुमच्या मुलांना वेळ देऊ शकला नाही याचं, की तुम्हाला पुढे जाऊन तुम्ही एखादी वस्तू विकत नाही घेतली किंवा मला हे कुठे फिरायला जायचं होतं ते मी गेलो नाही, असा विचार करून तुम्हाला वाईट वाटेल. कोणत्या गोष्टीचं जास्त वाटेल तर निश्चितच तुम्हाला मुलांना वेळ देता आला नाही या गोष्टीचं वाईट वाटेल. कारण मी तेव्हा पण जरी हा विचार केला की मला बाहेर फिरायला जायचं आहे, ते मी गेलो नाही, पण ते मी जे वय आहे माझं त्या वयात मी व्यवस्थित जर मी असेल तर मी असं म्हणेन की मी आता पण फिरायला जाईल, की एखादी वस्तू राहिली माझ्याकडे पैसा असेल तर मी ती आता पण विकत घेईल. पण मुलांचं जे लहानपण आहे त्या वयात ती मुलं नंतर मोठी झालेली असणार आहेत, त्यांना मी जर तेव्हा ज्या वेळेला वेळ द्यायला पाहिजे त्या वेळेला मी नाही वेळ दिला तर ती वेळ परत येणार आहे का? नाही, ती गेलेली असणार आहे ना वेळ. ती मुलं आता त्या वयातनं निघून पुढे गेलेली आहेत, त्यामुळे त्यांना तुम्ही वेळ दिला नाही, त्यामुळे जे काय घडलं असेल ते ऑलरेडी घडलेलं आहे, ते तुम्हाला पुन्हा बॅकमध्ये आणता येणार नाही. आणि हे आपण का करू शकत नाही मुलांना वेळ देण्याचं काम? कारण आपण पैसा जे कमवतो तो पूर्णपणे वेळेवरच विसंबून असतो. आपल्याला बाकी गोष्टी आपण वाढवू शकतो. पैसा मिळाला, आता माझी सॅलरी जर 20,000 आहे तर 30,000 होईल, 40,000 होईल, 50,000 होईल. पण वेळ वाढवू शकतो का? दिवसाचे 24 तास ते 24 तासच असणार आहेत, त्याचे कधी 25, 26, 27 होत जाणार आहेत का? नाही होणार आहेत. 24 तास हा वेळ हा एखादा स्पेसिफिक तेवढाच असणार आहे. तो वेळ तुमची लाईफ मधली वाढणार नाहीये. ती जेवढी असणार आहे ती तेवढीच राहते, तेवढीच असू शकते. ती तुम्ही पैसा वाढवू शकताय, इतर गोष्टी, तुमची कार खराब झाली तर दुसरी कार विकत घेऊ शकतायत, हे सगळं होऊ शकतं, पण गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही. त्यामुळे लाईफ मध्ये जर एखाद्या व्यक्तीला असं वाटत ती वेळ देऊ शकत नसेल, त्याला जे पाहिजे ते करू शकत नसेल, म्हणजे काय, त्याचा वेळ पूर्ण बांधला गेला असेल, तर मग ती व्यक्ती जो पैसा कमवते तो पैसा खरोखरच ती व्यक्ती श्रीमंत आहे असं म्हणण्यासारखं आहे का? ज्या व्यक्तीचं इन्कम त्याच्या वेळेवर अवलंबून आहे, की त्याला वेळ देऊ शकत नाही, त्याला वेळ मिळू शकत नाही, दुसरं काय करायचं, मग त्या व्यक्तीचं उत्पन्न ती श्रीमंत व्यक्ती आहे असं म्हणू शकतो का आपण? तर निश्चितच नाही. कारण मी जर असं म्हणेन की माझी संपत्ती पूर्णच्या पूर्ण एखाद्या विहिरीत जर फेकून दिली पण मी माझा एकही क्षण फुकट नाही घालवणार, एवढी जर मेंटॅलिटी ठेवली ना मी, तर पूर्णच्या पूर्ण संपत्ती माझी जरी विहिरीत टाकून दिली असेल ना तरी मी तेवढी संपत्ती पुन्हा कमवू शकतो, जर मला वेळेची किंमत असेल. पण वेळ कितीही तुम्ही फुकट घालवा, ती वेळ तुम्ही फुकट जो घालवलाय तो गेलेलाच असणार आहे, त्याच्यातनं तुमचं वेळ ऍड होणारच नाहीये तो काही झालं तरी. त्यामुळे पैशासाठी वेळ हे एक रेग्युलर लाईफ मधलं सगळ्यांच्या बाबतीतलं न संपणारं असं चक्र आहे. तर तुम्ही वेळ द्यायचा आहे तेव्हाच तुम्ही पैसा कमवणार आहे. म्हणजे आपलं जे इन्कम आहे ते आपण दिवस रात्र काम करत राहिलं तरच जर इन्कम येत असेल, किंवा एखाद्या व्यक्तीचं असं झालं काय, चला मी नोकरी करतोय आणि ती जी काय ज्या कंपनीमध्ये मी नोकरी करतोय ती कंपनी कशामुळे तरी बंद पडली, तिला आग लागली, काय झालं, बंद पडली, म्हणजे माझं इन्कम बंद झालं. तर आपण आता कोरोनाच्या सिच्युएशन मध्येच पाहिलं असेल तर कितीतरी जणांच्या नोकऱ्या गेल्यात. काय तर मंदी आली, लॉकडाऊनमुळे काम करणं कमी झालं, त्याच्यामुळे स्टाफ कमी करावा लागला, खूप जणांच्या नोकऱ्या गेल्या. म्हणजे काय, त्यांचं जे काय ते वेळ देत होते कामासाठी तो वेळ स्टॉप झाला, त्यांचं इन्कम बंद झालं, काम करणं बंद, इन्कम बंद, ही सिच्युएशन आलेली आहे. त्यामुळे आपल्याला आपण जे काय काम करतो ते काम फक्त वेळ जे आपण देतो तेवढ्या वेळेतनच जर ते काम उत्पन्न मिळत असेल आपल्याला, तर मग आपल्याला वेळ वाढवण्याची आवश्यकता आहे किंवा आपलं उत्पन्नाचा मार्ग बदलण्याची आवश्यकता आहे. तर तो कसा काय पॉसिबल आहे हे आपण, मी म्हटलं काय, आता मगाशी मी उदाहरण दिलं की त्या मॅनेजरचं त्याची 40,000 रुपये तो $40,000 जो कमवत होता. आता मी जर एका व्यक्तीचं उदाहरण दिलं की ती व्यक्ती वर्षाचं उत्पन्न त्याचं $25,00,000 आहे. आपल्याला वाटेल अरे $25,00,000 भरपूर श्रीमंत झाली ती व्यक्ती. ठीक आहे, जो $40,000 कमवतो तो काय करणार आहे बाबा, त्याचं घर छोटंसं घेईल, त्यातनं जे काही एक्सपेन्सेस आहेत त्याच्यात घरातला खर्च हे ते त्याचं जमवा करून तो 40,000 मध्ये कसं बसतं हे बघणार.
तर हा जर $25 लाख त्याचं इन्कम असेल वर्षाचं, तर आपण म्हणणार ते तर भरपूर झालं, मग त्याला तो चांगलाच लाईफ जगत असणार. पण हे करताना जेव्हा त्यांनी त्याचं इन्कम तेवढं आहे म्हणजे त्यांनी निश्चितच त्याचं राहण्याचं घर मोठं घेतलेलं असणार आहे. त्याचं वार्षिक जे काही त्याचा हप्ता असेल, महिन्याचा हप्ता जो असेल त्या घराचा, तो पण तेवढा असणार आहे. तो म्हणेल माझी गाडी पण चांगली पाहिजे मला. गाडीसाठी कदाचित त्यांनी लोन घेतलं असेल, तर त्या गाडीचं लोन त्याच्याजवळ असणार आहे. घराचा हप्ता त्याला भरावा लागणार आहे. नंतर त्याचं जे इन्शुरन्स राहील, मुलांना शाळेत टाकताना पण शाळा कशा चांगल्या प्रकारची शाळा आहे का, त्याला किती फी देऊ शकतो, त्या अनुषंगाने तो तेवढ्या स्टँडर्डच्या शाळेमध्ये मुलांना ऍडमिशन घेईल, तिथला त्याचा तो खर्च. नंतर त्याला मनोरंजनासाठी पण काही जणांना ज्यांचं इन्कम आहे ते चला आज बाहेर जेवायला जाऊया, महिन्यातनं कितीतरी त्यांच्या बाहेर जाण्यासाठी फेऱ्या होतात, चला कधी पिक्चर बघायला जाऊ, चला आज इकडे फिरायला जाऊ, कुठल्या खेळाच्या दृष्टीने किंवा काही असे त्यांचे वेगवेगळ्या आणखी ऍडिशनल खर्च होतात ज्यांचे इन्कम वाढतं त्यांचे. आणि मग जे काही सुट्ट्या फॅमिलीसाठी काय करायचं आहे, एखादे काही कपडे दागिने फर्निचर हे त्या गोष्टी, असं असं करत करत त्याचा जो काही खर्च होतो ना त्याचं कॅल्क्युलेशन करायला गेलं ना, तो हा 40,000 कमावणारा आणि तो त्या व्यक्तीचा खर्च तुम्हाला असा तो दिसून येईल की त्याचं एंडिंगला, महिन्याच्या एंडिंगला जाऊन त्याचं किती उत्पन्न उरतं, त्याच्या लेवललेच थोडंसं पुढे मागे असणार आहे. आणि ती व्यक्ती 40,000 वाली ती त्याचा खर्च त्या पैशात कसा जमेल ते बघते, आणि ज्याने जास्त मिळवले, पगार जरी जास्त घेतला तरी तो मग त्या पगाराच्या अनुषंगाने त्याचे खर्च वाढत करून परत तो त्या 40,000च्या जागेवरच येतो सेव्हिंगच्या बाबतीत. म्हणजे काय इनडायरेक्टली की जे आपण काम करतोय त्या उत्पन्नाचे आपण गुलाम होतोय. म्हणजे मी काहीही केलं तरी मला उत्पन्न घ्यायचंय म्हणून मी काम करायचं आहे तिथे. आपल्याला आपल्या ह्या ऍटोमी मधनं एक मोठं काय ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे, मी पैशासाठी काम करायची मला नंतर गरज पडणार नाही. मी आता ही मेहनत घेणार आहे, तेही मेहनत घेतल्यावर मला पैशासाठी काम करण्याची गरज नाही पडणार. जसं नोकरी करताना माझा पगार मला आला पाहिजे, कारण माझा घर खर्च आहे तो त्यावरच अवलंबून आहे. पगार माझा दर महिन्याला एंडला संपतोच आहे. म्हणजे पुढच्या महिन्यात मी जर कामाला गेलो तर पगार येण्यासाठी मला कामाला जाणंच आहे. पण आपण इथे एक जे काय पॅसिव्ह इन्कम घेणार आहे की ज्यामुळे माझं इन्कम जे आहे ते इन्कम मी कामासाठी बाहेर नाही गेलो तरी चालू राहणार इन्कम असणार. म्हणजे हा आपल्यासाठी एक दुसरा मार्ग चांगला मिळालेला आहे. तुम्ही नोकरी करणाऱ्या व्यक्तीशी जेव्हा बोलतात याविषयी चर्चा करताना, तर ही एक आहे आपण जी इनडायरेक्टली त्याच्याशी बोलताना हे सजेस्ट करू किंवा काही झालं तरी चला आता या कारणामुळे बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, काही जणांच्या जाऊ शकतात, पुढे मागे जाऊ शकतात, जशी मंदी येईल जशी सिच्युएशन आहे त्याप्रमाणे कोणाची पगार कपात केलेली आहे, तर कोणाला डायरेक्ट नोकरीवरून काढलेलं आहे. पण त्यामुळे त्यांना हे फायनान्शियल क्रायसिस मधून जायची वेळ येणार आहे. काही जण तर घरी बसलेले आहेत. पण किंवा जी दुकानवाल्यांचं पण कितीतरी जणांची दुकानं बंद होते आताच्या सिच्युएशन मध्ये, लॉकडाऊनच्या वेळामध्ये जे इन्कम बंदच होतं त्यांचं. ही उदाहरणं ज्या व्यक्तीशी बोलतोय त्यावेळेला त्याला याची आपण या सगळ्या पद्धतीने जर जाणीव करून दिली तर ह्या असं घडतंय, आपलं जे इन्कम आहे त्याच्या व्यतिरिक्त आपला दुसरा दरवाजा उत्पन्नासाठी आपला ओपन झालेला असायला पाहिजे, की जेव्हा हा एक दरवाजा बंद होतोय किंवा ह्या एका दरवाजामुळे मला जर प्रॉब्लेम होतोय तर मी त्याच दरवाजातून जायचं का माझा हा दुसरा दरवाजा आहे का जिथे मला माझं उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न आणखी मिळण्याचं मला एक मार्ग जर हातात मिळण्याची आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी मिळते जी यांना मिळालेली आहे. मग त्या ऑपॉर्च्युनिटीच्या अनुषंगाने मी माझं काम करत पुढे जायचं आहे, त्या दरवाज्यातून पुढे जायचंय. म्हणजे माझं जे काही हे वेळेवर अवलंबून राहणारं लाईफ आहे ते बदलण्यासाठी म्हणून मला हे एक वेगळं प्लॅटफॉर्म अवेलेबल झालेलं आहे की ज्यातनं मला पॅसिव्ह इन्कम मिळणार आहे. आणि आपण आपण जे काही इन्कम घेत असतोय त्या इन्कमच्या अनुषंगाने मला माझ्या जे काही म्हणजे आपण जर फरक करायचं झालं की हे टेम्पररी इन्कम कोणाचं ऍक्टिव्ह इन्कम आहे त्यातलं आणि हे पॅसिव्ह इन्कम मध्ये, तेव्हा ऍक्टिव्ह इन्कम मध्ये पैशासाठी तुम्हाला पूर्ण वेळ द्यावा लागतोय. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, इतरांच्या क्षमतेचा आणि वेळेचा वापर स्वतःचा फायदा करून घेणं. तर आपण म्हणतोय टाटा बिर्ला अंबानी वगैरे
हे लोक पण काय करतात, वेळ आता मी म्हटलं का आपल्या प्रत्येकाकडे किती वेळ आहे, 24 तासाच आहे. मग ते श्रीमंत व्यक्ती असोत की काय असो, पण ह्या श्रीमंत व्यक्ती काय करतात, वेळ परचेस करतात. म्हणजे नोकरीला त्यांच्याकडे जी कामाला माणसं ठेवतात त्यांना ते पैसे देतात, त्यांचा वेळ विकत घेतात, त्यांचा वेळ मल्टिप्लाय करतात आणि ते श्रीमंत होतात जास्त वेळ मिळवून. आता आपण आपलं जर ॲटॉमीचं प्लॅटफॉर्म पाहिलं तर आपण इथे कोणाला सतत नोकरीला नाही ठेवत आहे. एक उत्पन्नाचं एक प्लॅटफॉर्म लोकांना एक अवेलेबल करून देतोय आपण, की तुम्हाला इथे वेगळं इन्कम ॲडिशनल अशाच लेवलचं जे जशी सिस्टम जी तयार झालेली आहे त्यांची, टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या, हे जसं त्यांना पैशासाठी काम करण्याची गरज नाही पडत आहे किंवा त्यांनी एखादा एक मार्ग त्यांचा बंद झाला तर त्यांच्याकडे दुसरा अवेलेबल असतो. आता आपलं जर आपण कंपॅरिझन तुम्ही ॲटॉमीचं ह्या प्लॅटफॉर्म सोबत जेव्हा करतोय त्यावेळेला आपण काय करतोय, आता आपण सगळे एकत्र टीम वर्क करतोय. एवढंच का त्यांना ऍटलिस्ट त्यांच्याकडे काय आहे, ज्या व्यक्ती कामाला आहेत त्यांना पगार देण्यासाठी तरी त्यांना तिथे इन्कम त्यांचं कमवणं ह्या गोष्टी कराव्या लागतात. हे जे कोणी बिझनेसमन आहेत त्यांना जेवढा नोकरदार वर्ग आहे, आपण आता बोललो कोरोनामुळे त्यांनी कमी केलं का, त्यांना पगार द्यावा लागेल. आता पूर्ण इन्कमच बंद आहे तर त्यांना कसं कामाला ठेवून चालणार, म्हणून बऱ्याच जणांनी कामावरून काढले किंवा पगार कपात केली. पण त्यांना ज्या व्यक्ती कामाला ठेवतात म्हणजे ज्यांचं वेळ ते विकत घेतात त्यांना काहीतरी सॅलरी द्यायला लागणार आणि ते सॅलरीच्या अनुषंगाने त्यांचं तेवढं उत्पन्न वाढलं पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली काय होत असतं, नोकरी करणारी लोक आहेत ना ती पण त्यांच्याकडे कामाला गेलेली असतात त्यांचा वेळ देऊन, म्हणजे ते त्यांना कमवण्यासाठी म्हणून तिथे नोकरी करतात. आणि जो मालक असतो तो पण ज्यांना नोकरीला ठेवलंय त्यांना पण तेवढे पैसे देण्याच्या अनुषंगाने त्याचं इन्कम पण तेवढं वाढलं पाहिजे, हे पण त्याच्यावर एक बर्डन असतं. या दोन्ही गोष्टींचा तुम्ही जर विचार केला आणि आपला ॲटॉमीचा प्लॅटफॉर्मचा विचार करा तुम्ही, आपल्याकडे एक आपण पार्टनर म्हणून आपण पूर्ण टीमवर्क करत असतो. म्हणजे एकत्र आपण एवढ्या जणांचा वेळ मल्टिप्लाय करतोय, जेवढे तुमच्या टीम मध्ये आहेत त्यांचा सगळ्यांचा वेळ आपण इथे एकत्र करतोय. असं आहे का की कोणाला सॅलरी द्यायला लागते, तुम्ही जे काम करता त्या अनुषंगाने कंपनीकडनं पेमेंट त्या व्यक्तीला मिळणारच आहे. असं आहे की ज्या एकत्र सगळ्यांच्या कामाचं मिळून तुम्हाला जेवढी आपली टीम आहे सगळ्यांच्या वेळेचं मल्टिप्लाय होऊन इन्कम मिळणार असतं. आपल्याला त्यांना काय द्यावं लागतं त्यांच्यासाठी आपल्याला, म्हणजे जसं हे मालकांचं आहे की त्यांना सॅलरी देण्यासाठी म्हणून त्यांना कंपल्सरी तेवढं इन्कम वाढवलं पाहिजे किंवा यांनी तिथे वेळ द्यायचाच आहे तेव्हा त्यांचं मिळणार आहे. ही जी कॉन्सेप्ट आहे ना ही आपल्याकडे इथे बसतच नाहीये ना त्या पद्धतीने. आपण काय करतो, एकत्र मिळून सगळ्यांना याला त्याला प्रत्येकाला हेल्प करतो, एकत्र मिळून काम करतो आणि एकत्र मिळून पैसे कमवतो आणि आपल्या सगळ्या एवढ्या जणांचा वेळ आपण एकत्र मल्टिप्लाय करतो. आपण पण माझं एकटीचं 24 तासाचा टाइम आहे पण माझी टीम आहे एवढी, ह्या प्रत्येकाचं 24 तासाचं टाइम जर आल्यानंतर ते माझं टाइम किती वाढलं, असं प्रत्येकाची टीम जशी जशी वाढते तसं त्यांचा टाइम तेवढा वाढणार आहे प्रत्येकाचा, आणि टाइम वाढलं की इन्कम वाढतं. ही एवढी सरळ कॉन्सेप्ट आपली मार्केटिंगची आहे, पण इथे आपल्याला जेवढं बर्डन जेवढं टेन्शन त्या बिझनेस मधलं आहे तेवढं टेन्शन आपल्याला आहे का, आपल्या वेळ ते विकत घेतात म्हणून त्यांना ती सॅलरी देण्याचं बर्डन त्यांच्यावर असतं, तसं आपल्याला आहे का, आपल्या टीमला आपण सॅलरी देणार आहेत का, त्यांच्या बिझनेस प्रमाणे कंपनीकडनं त्यांना पेमेंट मिळणार आहे, प्लस स्वतःचा बिझनेस एक आपलं स्वातंत्र्य पण आहे आपल्याकडे. मला या वेळात आता आपण रात्री बसलो इथे सगळं आवरलंय, सगळं खाणं पिणं आवरून आपण बसू शकतो इथे, आपल्या मीटिंग घेऊ शकतो जेव्हा वेळ आहे तेव्हा. सकाळी माझं असं आहे का मी आता सकाळी कंपल्सरी 6 वाजता उठायचंय मला, कारण 7 वाजता मी बिझनेससाठी बाहेर पडायचंच आहे, असं आपल्याला काय बर्डन आहे का, ही 7ची गाडी मला पकडायचीच आहे. कोणाला असं बर्डन आहे बिझनेसचं? मला वाटलं आज मला कंटाळा आलेला आहे, मी आज नाही उठत आहे, आज मी 8 वाजता उठतो, 9 वाजता उठतो, मग मी माझ्या कामाच्या निमित्ताने बाहेर निघेन. तरी आपण असं करू शकतो प्रॅक्टिकली? नोकरी करणाऱ्यांना असं करता येतं का? आपण स्वतःची ओनरशिप बिझनेसची आहे, माझी ओनरशिप आहे, या अनुषंगाने आपण तसा बिझनेस करतोय. म्हणजे आपल्याला ऍक्टिव्ह इन्कम मध्ये जसं फक्त तात्पुरता वेळ आहे तसा इतरांच्या क्षमतेचा वापर आपल्याला, आता प्रत्येक आपल्या टीम मध्ये येणारी व्यक्तीचं प्रत्येकाचं वेगवेगळं स्किल असतंच, कोणाचं काहीही असेल प्रत्येकाचं वेगळं स्किल आहे, त्यांनी फक्त आपलं स्किल ओळखायचं आणि ते पुढे आणायचं. हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्किलचा आपण उपयोग करतो इथे आणि आपण सगळ्यांचा फायदा करून घेतोय. प्रत्येकाचं स्किल
जे आपण बघतोय आता रोज वेगवेगळे जण मार्गदर्शन करतात, प्रत्येक जण आपापल्या परीने आपलं गायडन्स करतात आणि सगळ्यांना त्याचा फायदा होतो, प्रत्येकाच्या स्किलचा. सगळेजण जेवढे ऐकतात त्यांना सगळ्यांना त्याचा फायदा होतो. म्हणजे हा एक ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम मधला हा एक वेगळा एक फरक येतो. पण तुम्ही एकटे करताय तेव्हा तुम्हाला 100% तुमचं जे स्किल, तुमच्या सगळ्या गोष्टी फक्त स्पेसिफिक तुमच्याच वापरायला लागतात. पॅसिव्ह इन्कम मध्ये जेवढे त्यांच्याकडे ज्यांचा टाइम त्यांनी मल्टिप्लाय केलेला आहे त्याच्या प्रत्येकाच्या स्किलचा फायदा एकत्र होणार असतो. आणि ही ऍक्टिव्ह इन्कम मधली पैशाची वाढ एका सरळ रेषेत आहे. म्हणजे काय, तुम्ही जे काय काम करतायत त्याच्यात त्यांची सॅलरी असेल ती जशी वाढणार आहे ती थोडी 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 एका सरळ रेषेत वाढत वाढत जाणार आहे, पण ती एका ठराविक टप्प्याने वाढणार आहे. पण जर पॅसिव्ह इन्कम मध्ये काय होणार आहे, अनेक पटीने वाढणार आहे. हा डुप्लिकेशनचा बिझनेस आहे. 2च्या 4, 4च्या 8, 8चे 16, 16चे 32. म्हणजे तुमची इथनं जी पैशाची वाढ होणार आहे किती आहे, कशी होणार आहे, ती अनेक पटीने होणार आहे. नंतर आणखी ऍक्टिव्ह इन्कम मध्ये आपण म्हटलं तर आपण जे काय काम करतोय, आपलं काम करण्याचं थांबलं, इथे इन्कम थांबतो. पण पॅसिव्ह इन्कम मध्ये इन्कम तुमचं अनलिमिटेड लेवल पर्यंत तुम्हाला इन्कम मिळणार आहे. आपलं तर 3 जनरेशनचा आहे आपला हा प्लॅटफॉर्म. म्हणजे फक्त आपल्या पुरताच फायदा होणार नाही तर आपल्या पुढच्या जनरेशनला पण याचा फायदा होणार आहे. आणि ऍक्टिव्ह इन्कम मधले ऍक्च्युअली खरी संपत्ती तयार करते. म्हणजे मगाशी मी म्हटलं तर मी श्रीमंत आहे का, जर मला माझा वेळ माझ्या वेळेप्रमाणे, म्हणजे मी तुम्हाला बेब्लेडचं जे उदाहरण दिलं की माझ्या वेळेप्रमाणे मला काही करायचं स्वातंत्र्य आहे का मी पैशासाठी काम करतोय. मला मी पॅशन म्हणून मी एखादी गोष्ट करेन, पण ते त्याच्यातनं मला इन्कम जरी मिळत असलं तरी ते इन्कम साठी माझं काम नसेल, मला ते आवडतं म्हणून मी करत असेल. तर हे मी कधी करू शकतो, पॅसिव्ह इन्कम असेल तिथेच करू शकतो. ऍक्टिव्ह इन्कमला आहे का तो पर्याय उपलब्ध, तो जिथे नोकरी करतो ती नोकरी करायचीच आहे, ती नोकरी न करता तो दुसरं काय करायला गेला तर तिथून सॅलरी बंद होईल, त्याचा इन्कमचा प्रॉब्लेम होईल. हा एक फायदा इथे दोन्ही मधला फरकाचा जर आपण बघितला तर हा आहे. आणि वेळेचं स्वातंत्र्य, ऍक्टिव्ह इन्कम मध्ये वेळेचं स्वातंत्र्य आहे का, कारण पूर्ण वेळ ते किती वेळ देतात त्याच्यावरच इन्कम असतं, बोलल्यावर वेळेचं स्वातंत्र्यच नाही ना. जास्तीत जास्त वेळ मी कसा देईल आणि माझी जास्तीत जास्त इन्कम कसं मिळेल एवढंच त्या व्यक्तीच्या डोक्यात असणार आहे. पूर्ण वेळ मला याच्यामध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह इन्कम मध्ये पूर्णपणे त्याला वेळेचं स्वातंत्र्य आहे ना, तो त्याच्या मर्जीप्रमाणे त्याचा वेळ जगू शकतो. आणि ऍक्टिव्ह इन्कम मध्ये एक तुम्ही जे काय करतात ते कसं तरी पुढे ढकलत असतं ऍक्च्युअली. म्हणजे सपोज तुम्ही नोकरी करण्याचं किंवा ज्याचं एखादं स्वतःचं दुकान आहे तो टाकून त्याचं जे काय थोडं ठराविक एखादं थोडी थोडी वाढ होत राहील, एक त्याचं जे लाईफ चालू आहे त्याच्यात थोडं थोडं तो कसं तरी ते पुढे पुढे ढकलत चाललेलं असणार अशा प्रकारचं आयुष्य होतं. पण ऍक्टिव्ह पॅसिव्ह इन्कम मध्ये काय होतं, तुम्ही जे काही लाईफ जगतायत ना ते सतत पुढे काहीतरी याच्याने जाणारं लाईफ असतं तुमचं, वाढीव एक्स्ट्रा काहीतरी ऍक्टिव्हिटी होत तुमचं लाईफ तुम्ही जगतायत, ऍडिशनल काहीतरी गोष्टी होत राहतात त्या लाईफमध्ये. नाही तर नोकरी करण्याचं म्हणाल तर तुम्ही तो एक ठराविक ज्या पद्धतीने तो पहिल्यापासून नोकरीला लागल्यापासून रिटायर होईपर्यंत जर तुम्ही बघितलं तर त्याच्या लाईफस्टाईलमध्ये फार वेगळ्या प्रकारचा मेजर फरकच व्हायला जात नाही, कारण त्याचं ठरलेला टाइम आहे ना, त्याला ह्या वेळात निघायचंय घरात, या वेळात ऑफिसला पोहोचायचं आणि तेवढ्या वेळात यायचं आणि तिथे जाऊन जे काम करायचं तेच काम करायचंय, रोजच्या रोज तेच करायचं. त्या कामाच्या दृष्टीने तो लागलेला आहे. मी वकील आहे तर मी माझा टाइम ज्या वेळेला देते तिथे, तर मी जाऊन तिथे वेगवेगळ्या काय करणार आहे, मी कोर्टात जाऊन तिथे केसेस आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतील, पण मी त्याच चालवणार आहे तिथे जाऊन, तेच करणार आहे. क्लायंट आले त्यांचं काय पेपर्स बघायचे, काय ड्राफ्टिंग असेल तर करायचं, मॅटरचं प्रिपरेशन करायचं, कोर्टात जाऊन केस चालवायची. याच्या व्यतिरिक्त वेगळं मी ऍडिशनल तिथे काय करणार आहे, कोर्टात जाऊन हेच करणार आहे. एवढेच ते केस जशी वेगळी त्याप्रमाणे माझा स्टडी वेगळा, पण हे ऍक्च्युअली वर्क माझं तेच ना, त्याच्यात काय बदल होणार आहे का. मी जर ह्या प्रोफेशनच करत राहिले म्हणजे मी स्टार्टिंग पासून तर जोपर्यंत मी हे प्रोफेशन करतो ही माझी जी कामाची पद्धती अशीच राहणार आहे ना तिथे. त्याच्यात वेगळं काय होणार आहे, कोर्टाच्या कामकाजाच्या याच्यात वेगळं काय होणार आहे, ह्याच गोष्टी होणार आहेत. म्हणजे जे ठराविक लाईफ जगत असतो ती तशाच प्रकारचं जगलं जातं, त्याच्याकडे वेगळं असं काय होत नाही. पण आपण इथे बघा, इथे जर आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने, मला आता वाटलं ह्या गोष्टीची आवड आहे मी हे करतोय, तरी ते आपण वेगळी कुठली नवीन कुठल्याही प्रकारचं काय तुम्ही चूज करून ते करण्यासाठी जाऊ शकता. कारण तर तुम्हाला एक ठराविक इन्कम तुमचं इकडनं चालू झाल्यानंतर ते तुम्हाला पॅसिव्ह इन्कम मिळत राहणार आहे.
त्यामुळे तुम्हाला मी आता जे पैशासाठी काम करतो तसंच केलंच पाहिजे, त्याच पद्धतीनेच केलं पाहिजे, असं बर्डन राहणार नाहीये. आणि आपलं आणि हे कसं आपलं काही काम करतोय आपण तरच इन्कम मिळतं, काम थांबलं तर थांबतं, हा प्रकार आपल्याला इथे नाही आहे ॲटोमीमध्ये. जो ऍक्टिव्ह इन्कम, नोकरी किंवा ज्यांची दुकान आहेत त्यांच्यासाठी जसं आहे तसं आपल्यासाठी नाहीये. जे ह्या ज्या गोष्टी आहेत ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कमच्या, याचा जर ताळमेळ, ह्या ज्या गोष्टी जर आपण पाहिलं तर आपल्याला खरी संपत्ती म्हणजे काय, मी जे इन्कम कमवतो खरंच ते मी इथे माझ्या प्रोफेशन मधनं किती महिन्याचे 1,00,000 कमवतो, 5,00,000 कमवते किंवा 10,00,000 कमवते, कितीही कमवले, पण मला वेळेचं स्वातंत्र्य मिळणार नसेल, हवं तसं लाईफ जगायला मिळणार नसेल, तर मग मी ती श्रीमंत म्हणायचं का, मी स्वतःला मी श्रीमंत आहे असं म्हणायचं का माझ्याकडे पैसा असला तरी? खरी संपत्ती काय आहे? तर वेळ ही खरी संपत्ती आहे. ज्या वेळेचा उपयोग तुम्ही कशा प्रकारे करताय, तुम्हाला तुमच्या पद्धतीने वेळ जगता येते का, वेळेप्रमाणे तुम्ही जे पाहिजे ते करू शकता का तुमच्या पद्धतीने? जर हे करू शकत असाल आणि तुमचं त्याच्यावर पैशाचा उत्पन्नामध्ये कोणत्याही प्रकारचा जर फरक होणार नसेल, तर मग तुम्ही म्हणायचंय स्वतःला की मी खरंच श्रीमंत आहे. वेळेसाठी पैसा या चक्रातून बाहेर येऊन आपण आपलं हे काम करणारे जे ॲटोमीच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला अवेलेबल झालेलं आहे. वेळ हीच खरी संपत्ती आहे आणि जी आपल्याला ॲटोमीमुळे प्राप्त होणारे, पुढे जाऊन आपण आता वेळ देतोय, आता पण आपण असं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हा थोडासा वेळ देतोय, पण जर एकदा आपण जी काही मेहनत 4-5 वर्षाची घेऊन एकदा इम्पिरियल मास्टर पर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही जे काही लाईफ जगणार आहेत तेव्हा तुमच्याकडे पैसा भरपूर असणार आहे ना, वेळ पण भरपूर असणार आहे, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकतात. म्हणजे तुम्हाला तेव्हा पैशासाठी काहीही करण्याची आवश्यकता पडणार नाही. म्हणजे खरी संपत्ती तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवर प्राप्त होणार आहे, ॲटोमीच्या प्लॅटफॉर्मवर, की ज्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन काहीही करायचं झालं तरी तुम्हाला करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य, तुमच्या वेळेचा वापर तुम्ही जसा पाहिजे तसा करू शकता. मी जर वेळेचा वापर दुसरा काय केला तर माझं इन्कम बंद होईल का, ही भीती आपल्याला बाळगण्याची वेळ येणार आहे का? तर अजिबात नाही. म्हणजे मी कोट्याधीश आहे का मी भिकारी आहे, याच्याने आपल्याला याच्यातनं काही फरक पडणार आहे का? प्रत्येकाकडे वेळ जो आहे तो 24 तासाचाच आहे. मी म्हणेल की एखादी श्रीमंत याच्याकडे, अंबानीकडे काय 24 तासापेक्षा जास्त वेळ आहे का एकट्याकडे? आपल्याकडे पण तेवढाच आहे. प्रत्येकाकडे सारखाच वेळ आहे. प्रत्येकाकडे वेळ सारखा आहे, पण पैसा सारखा आहे का? नाहीये. प्रत्येकाकडे तुम्ही असं म्हणू शकता का मी पैसा सगळ्यांकडे सारख्या प्रमाणात वाटला, वेळ पण सारख्या प्रमाणात वाटला, तरी पुढे जाऊन तो पैसा तुम्ही वेळेचा कशा प्रकारे उपयोग करता याप्रमाणे तो पैसा कमी जास्त होणार आहे त्या व्यक्तीकडनं. आणि कमी पैशाच्या मोबदल्यामध्ये भरपूर जर वेळ द्यावा लागणार असेल तर मग निश्चितच आपल्याला दुसरा दरवाजा उघडण्याची आवश्यकता आहे. आणि ही जाणीव आपल्याला, ज्या व्यक्तीचं हे मी आता तुम्हाला जे काही एक्सप्लेन करते ना, तर याचा उपयोग तुम्ही जर असं बऱ्याच जणांना असं वाटतं की हे नेटवर्क मार्केटिंगचा व्यवसाय हा फक्त गरीब लोक किंवा ज्याला नोकरी नाही तोच करेल, किंवा हे असा विचार डोक्यात ठेवून जर आपण अप्रोच करत असेल ना, तर तो अप्रोच आपला बदलण्याची गरज आहे. या ज्या गोष्टी आपण क्लिअरली नीट जर डोक्यात घेतल्या की मला पैसा कमवायचा, एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे पण त्याच्याकडे जर वेळच नाहीये, हे वेळेचं महत्व मी तुम्हाला आता कशासाठी एवढ्या वेगळ्या प्रकारे सांगितलं, तर त्या व्यक्तीकडे पैसा आहे पण त्याला खरंच वेळ आहे का, त्याला तो फॅमिलीला त्याच्या स्वतःसाठी किती वेळ देतोय, ह्या गोष्टीची जर आपण त्याची लक्षात घेऊन त्याला वेळेचं महत्व पटवून देऊ का, तू जर वेळ फॅमिलीला, मुलांना आता जर देऊ शकणार नसशील तर मग तू जे कमवतो त्याचा काय उपयोग आहे, किंवा तुझी नोकरीवर, तुझं कामावर, वेळेवर तुझे वेळ देशील त्याच्यावर तुझं उत्पन्न अवलंबून आहे. तर मग तुला पुढे जाऊन, मला डायरेक्टली असं नाही सांगायचंय, मला आता सांगते, ही फक्त त्याला कशा प्रकारे बोलण्यातून जाणीव करून द्यायची आहे त्याबद्दल बोलते मी. तर अशा प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीला समोर की ज्याचं इन्कम पण भरपूर असेल, आज तुम्ही असं मी म्हणेन की बऱ्याच व्यक्ती अशा असतील का त्याचं इन्कम भरपूर आहे, तुम्हाला दिसेल का भरपूर पैसा आहे, त्यांना घरात पूर्णपणे सगळं जे काय मॉडर्न आहे, ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या अवेलेबल असतील,
पण त्या व्यक्तीकडे वेळ आहे का? जर नसेल वेळ ना, तरी तुम्ही त्या व्यक्तीला ही ॲटॉमीची अपॉर्च्युनिटी सहज ऑफर करू शकता. त्याच्यासाठी ती गरीब आहे का हा विचार करण्याचीच गरज नाहीये ॲक्च्युअली. पण ज्यांचं इन्कम ऍक्टिव्ह आहे अशी कोणतीही व्यक्ती, जरी भरपूर पैसा असेल, भरपूर सॅलरी असेल, तिला तुम्ही याच्यातनं तुम्हाला स्वतःला साठी वेळ कसा देऊ शकताय, फॅमिलीला कसा देऊ शकताय, ही गोष्ट जरी त्या व्यक्तीला पटवून दिली ना, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये हा बिझनेस, मी म्हणते ना तुम्हाला, फक्त पैसा देणारा बिझनेस नाहीये, बाकी पण भरपूर गोष्टी आहेत का ज्या या बिझनेसमुळे मिळणाऱ्या आहेत. त्या गोष्टी प्रत्येक जण या बिझनेसकडे फक्त पैसा म्हणूनच अट्रॅक्ट होईल असं नाहीये. काही जणांना नुसता पैसा मिळणारे म्हणून येतील, अशा पण व्यक्ती असतील. पण बऱ्या व्यक्ती तर ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ना, त्यांना वाटतं मी कमवतो ते भरपूर आहे, मला दुसरं काय करायची गरज नाही, अशी विचार करणाऱ्या व्यक्ती असतील ना, त्यांना तुम्ही हा बिझनेस म्हणाला ऑफर कसं करणार मी, त्याला काही गरजच नाही. त्याला अशी व्यक्ती असेल, त्याला वेळ आहे का बघा तुम्ही. निश्चितच मी सांगते, ती जर ऍक्टिव्ह इन्कम करणारी व्यक्ती आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा जरी असला तरी त्याच्याकडे वेळ नक्कीच नसणार आहे. आणि ही जाणीव जर त्याला करून दिली ना वेळेच्या बाबतीत, जर का तुझं ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कमची जर त्या व्यक्तीला जाणीव करून दिली, तर ती व्यक्ती निश्चित तुमच्या ॲटॉमीची ऑफर स्वीकारू शकते इथे. त्यामुळे हा आपल्या डोक्यातला जर आपण माइंडसेटच हा जर काढला ना, की एखादा फक्त पैशासाठीच एखादी व्यक्ती हा बिझनेस करेल, हा जर माइंडसेट काढला ना, तर त्याचं तुमचा स्वतःचा काढल्यानंतरच तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला ही गोष्ट पटवून देऊ शकता. तुमचं जे काही ती व्यक्ती करत असेल ते एक चुकीच्या अनुकरणामुळे करते ना. ती व्यक्ती पैसा त्याच्याकडे भरपूर आहे, काय आता कोणाचं तरी बघितलं आणि ती व्यक्ती ते करायला लागली, पैसा पण कमवायला लागले तिथे, पण त्याचा वेळ त्याला नाही मिळत आहे ना. जे त्याला पाहिजे ते वेळ महत्वाचे जे आहे, जी एकदा गेल्यावर परत मिळू शकत नाही, ते महत्वाचं वेळ त्या व्यक्तीकडे जर नसेल, तर मग त्या व्यक्तीला ह्या बिझनेसच्या ॲटॉमीच्या प्लॅटफॉर्मवरून ती व्यक्तीला ती गोष्ट मिळणार आहे. तर मग अशा वेळेला आपण त्या व्यक्तीला हा बिझनेस सहज ऑफर करू शकतो आणि ती व्यक्ती ही निश्चित स्वीकारेल. फक्त तुम्ही त्याला तुमचं मिरर कसा दाखवताय, कशा प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीला आरसा दाखवताय, स्वतः आरसा बनून त्या व्यक्तीला त्याची इमेज काय दाखवताय, यावर ते डिपेंड राहणार आहे की व्यक्ती कोणत्या प्रकारचं डिसिजन घेईल. मी आता जे काय ऐकलं त्यात जास्त लॉजिकल होतं साधारण आजचा टॉपिक, पण